जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. काय म्हटलेलं आहे? जे अंतकरणाचे शुद्ध आहे तर ते देवाला पाहतील. पण जो आपण घन अर्थ काढलेला आहे त्या अर्थाने हे वाक्य असं होईल की जे अंतकरणाचे शुद्ध त्यांचं अभिनंदन, कारण ते देवाला पाहतील. जे अंतकरणाचे शुद्ध त्यांचं अभिनंदन, कारण ते देवाला पाहतील. आणि दुसरा अर्थ जर असा घेतला तर असं होईल, हा हा हा, अंतकरणाचे शुद्ध ते आशीर्वादास कितीतरी योग्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. बऱ्याच वेळेला जे भक्ती आहेत तर ते विचारतात की जणांना स्वर्गामध्ये जायचंय, मग सगळेजण हात वरती करतात. पण किती जणांना आज मरायचंय, मग कोणीच हात वरती करत नाही. म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे म्हणतात, खरंच आहे. मग इथं देवाला पाहायचं म्हणजे नक्की काय? मेल्यानंतर आपण देवाला पाहणार तो भाग आहेच, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु या वचनामध्ये असं म्हटलंय की जे अंतकरणाचे शुद्ध आहेत तर ते देवाला पाहणार आहेत. आणि हे जे 8 धन्यवाद दिलेले आहेत तर ऍक्च्युली आपल्यासाठी ते एक शक्तिशाली अभिवचन आहे, म्हणजे पॉवरफुल प्रॉमिसेस आहेत. परंतु त्या प्रॉमिसा बरोबर एक आव्हान देखील आहे, कारण की सोपं नाहीये. लक्षात घ्या, हे जे आपण वाचतो तर दयाळू असणं म्हणजे दया तुमच्यावरती होईल, शोक करा तुमचं सात्वन होईल, आणि नम्र असा तुम्ही पृथ्वीचे वतन भोगाल. ह्या सगळ्या गोष्टी वाचून आपण एका दमात काढतो, पण ते सगळं जीवनामध्ये वापरणं, लागू करणं सोपं नाहीये. आणि म्हणून अंतकरणाचे जे शुद्ध आहे तर ते लोक देवाला पाहणार. मग आता पहिले आपण समजून घेऊया अंतकरणाचे शुद्ध असणं म्हणजे काय, किंवा अंतकरणाने शुद्ध असणं एवढं का महत्वाचं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, हे सगळे आशीर्वाद त्या लोकांसाठी आहे जे टर्म्स अँड कंडिशन फॉलो करतात. एक छोटासा स्टार तिथे दिलाय, नियम व अटी लागू. सगळ्या जाहिरातीमध्ये कुठेतरी छोट्या कोपऱ्यात असते नियम व अटी लागू. देवाच्या राज्यामध्ये कोण जाणार आहे, देवाने दिलेले आशीर्वाद कोणाला मिळणार आहे, त्यासाठी काही सौम्य नियम आणि अटी आहेत. देवाला जर मला पाहायचं असेल, तुम्हाला पाहायचं असेल, तर अंतकरणाने शुद्ध असणं गरजेचं. इतकं महत्वाचं ते आहे, कारण की पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला माहित आहे, पहिले शमूएलाचा 16वा अध्याय, तिथं शौलानंतर दावीद राजा होणार होता. परंतु दावीदाला सोडून त्याच्या भावाची ज्यावेळेस शमूएल काय करत होता, पाहणी करत होता, त्याला वाटत होता हा दिसायला उंच आहे, धड दाखत आहे, तो कदाचित शौलानंतरचा राजा असेल. परंतु देव त्याला समजावून सांगतो, तो म्हणतो परमेश्वराचे पाहणे हे मनुष्यासारखे नसते, कारण मानव बाहेरचं स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर काय पाहतो, अंतकरण पाहतो. का बरं आपण अंतकरणाने शुद्ध असणं गरजेचं आहे? कारण की परमेश्वर आपल्या बाह्य रूपापेक्षा अंतकरणाकडे पाहतो. परमेश्वर काय करतो, कोणत्याही देशातला व्यक्ती असो, दिसायला तो ठेंगणा असो, गुटका असो, काही त्याची पार्श्वभूमी असतो, तो त्या व्यक्तीचं अंतकरण पाहतो. आणि म्हणून अंतकरण शुद्ध असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं एक शास्त्रभाग आपण वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्तोत्र संहिता काढा सगळ्यांनी, 73 नंबरचा अध्याय आणि वचन 1. का बरं परमेश्वरासमोर आपण अंतकरणाने शुद्ध असणं महत्वाचं आहे? का ही एवढी मोठी अट ठेवली आहे? परमेश्वर म्हणतो जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर त्यासाठी तुमचं अंतकरण शुद्ध असायला पाहिजे, आणि हे शुद्ध आणि चांगली अशी अट आहे. वाचा कोणीतरी स्तोत्र संहिता 73 आणि वचन 1. परमेश्वर जे लोक शुद्ध मनाचे आहेत त्यांच्यावरती कृपा करताय. मग कधी कधी जर आपल्याला असा डाऊट येत असेल, देव बाप्पा मला कुठेतरी असं वाटायला लागलंय की तुझा वरद हस्त माझ्यावरती नाहीये, तुझी कृपा माझ्यावरती नाहीये, तर मला वाटते चेकिंग करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मला उलटी होते, तसं वाटतंय, डोकं गरगरते, मला झोप येत नाहीये, म्हणजे शारीरिक ज्यावेळेस मला काहीतरी असं लक्षणे दिसतात की मी आजारी, लगेच मी डॉक्टरांना गाठतो आणि सांगतो मला चक्कर यायला लागली, मला उलटी होते, माझं पोट दुखते, का मला वाटते काहीतरी आता जास्त होणार आहे, मी डॉक्टरांची भेट घेतो. जर आपल्याला असं वाटतंय की माझी देवाची कृपा माझ्यावरती नाहीये, मला देवाचं सानिध्य जाणवत नाही, मला वाटते चेकिंग करणं गरजेचं आहे. काय करणं चेकिंग गरजेचं आहे? हार्ट चेकिंग करणे गरजेचं आहे. आणि हार्ट साठी मला माहिती आहे की ग्रीक शब्द तुम्ही पण ऐकला असेल, कार्डिओ हा शब्द वापरला. आणि जे आपले नर्सेस आहेत त्यांना माहिती आहे कार्डिओलॉजी हा शब्द आलेला आहे. कार्डिओलॉजी म्हणजे लॉजी म्हणजे चा अभ्यास, म्हणजे हार्टचा अभ्यास असं म्हटलेला आहे. आता हार्ट आणि अंतकरण हे कधी कधी जरा थोडस ऐकायला किंवा वाचायला थोडस वेगळं वाटते. हार्ट हा शब्द जरा बरा वाटतो, पण अंतकरण जरा वाचताना अरे अंतकरण थोडस वेगळं वाटेल. परंतु हार्ट आणि अंतकरण आलटून पालटून हे शब्द वापरलेले. एक इंग्लिश शब्द आहे, एक मराठी शब्द आहे. पण मराठीत बोलत असताना आपण म्हणत नाही त्याच्या अंतकरणाचं ऑपरेशन आहे, म्हणतो का? पुढचा ऐकणारा व्यक्ती पण त्याला शॉक असेल, तो आजच पडेल, त्याच्या अंतकरणाचं ऑपरेशन असं म्हणत नाही. पण इकडे काय दिलेलं आहे, हार्ट म्हटलेलं आहे. इंग्रजी भाषांतरामध्ये हार्ट शब्द वापरलेला आहे, आणि आपण म्हणतो त्याच्या हार्टचं ऑपरेशन झालंय, त्याला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका. आपण म्हणत नाही त्याच्या अंतकरणाचं
तोंडाला झटका आलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये वापरत असताना अंतकरण हा शब्द वापरलेला आहे, पण अंतकरण हा शब्द अशा गोष्टींना दाखवते की ज्या अंतकरणामध्ये आपल्या जीवनाचा सार असतो किंवा सारांश आपण त्याला म्हणू शकतो. सर्व गोष्टीचा उगम तिथं असतो आणि म्हणूनच शलोमोनाने सांगितलंय सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामधून काय बाहेर येते, जीवनाचा उगम आहे, जीवनाचा झरा आहे. सोप्या भाषेत सांगितलं अंतकरण इतकं महत्वाचं आहे की अंतकरणामध्ये सगळं, आणि म्हणूनच स्तोत्र संहिता 73 आणि 1 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर त्या लोकांवरती कृपा करणार आहे जे शुद्ध मनाचे आहे. अनुवाद 6:5 मध्ये देखील परमेश्वराने नियमशास्त्रामध्ये एक आज्ञा दिली होती की तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि एका भाषांतरामध्ये अंतकरण वापरलेलं आहे. पूर्ण अंतकरणाने परमेश्वराची प्रीती करायची. का बरं अंतकरण महत्वाचं आहे? का आपण अंतकरण शुद्ध केलं पाहिजे? कारण की देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या, जर आपल्याला देवाकडून काहीतरी पाहिजे असेल, मी सोपं करून सांगतोय, आपल्याला काय हवंय? आपल्याला ब्लेसिंग हवी आहे. बघा सगळ्याच लोकांना तुम्ही विचारा, प्रार्थनेला येत असताना त्यांचं काहीतरी इच्छा असेल, देवाने आम्हाला सुखी ठेवावं, देवाने आमच्या घरामध्ये समाधान ठेवावं, आमच्या घरामध्ये आर्थिक आशीर्वाद असावेत, आमच्या घरामध्ये नवरा बायकोचं, सासू सुनेचं, लेकराचं कोणाचंही भांडण होऊ नये, आमच्या घरामध्ये शांती असावी. म्हणजे देवाकडून आपल्याला काय काय पाहिजे? 1 2 3 4 5 केवढी मोठी लिस्ट आहे आपली. देवाला काही नको का आपल्याकडून? देव पण अरे मला तुला माझ्याकडून एवढं सगळं पाहिजे, पण मला पण तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. मला तुझ्याकडून काय हवंय? तुझं अंतकरण हवंय आणि ते फक्त शुद्ध तू ठेव, ताकीच मी तुला देतो. आणि अनुवाद 28:2 मध्ये आपण पाहिलं की परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे बायबल सांगते धावत येतील. चालत नाही, धावत येणार आहे. मग आपल्याला त्या आशीर्वादाच्या पाठीमागे धावायचं नाही, परमेश्वराच्या पाठीमागे धावायचंय, जेणेकरून सर्व प्रकारचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे धावत असतील. आणि मग परमेश्वर म्हणतो जर तुम्हाला मला पाहायचं असेल, आता पाहणं म्हणजे काय मी नंतर समजावून सांगेल, पण पाहायचं असेल तुमचं अंतकरण तुम्हाला काय करायचं? शुद्ध करायचं. आता अंतकरण शुद्ध करणं म्हणजेच काय? तर आणखीन सोपं सांगतो, अंतकरण शुद्ध करणं म्हणजेच केवळ देवाचीच भक्ती करणं, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची भक्ती करणं नाही. देवाला सोडून ज्या कोणत्या गोष्टीची भक्ती करतो देवाला ते आवडत नाही. आज मोबाईल देखील भक्तीचा मार्ग झालेला आहे. म्हणजे मोबाईलसाठी आपल्याकडे 4-4 5-5 तास आहे, देवासाठी 4 मिनिटं आणि 5 मिनिटं देखील नाही. म्हणजे अनेक अशा गोष्टी मी एक उदाहरण सांगितलं की अनेक गोष्टीमध्ये आपलं मन रमते आणि देवाकडे आपण कमी वेळ देतो. आणि आपलं मन दोन्हीकडे असते, दोन्ही दगडावरती पाय ठेवणं त्याला म्हणतात. आणि याकोब त्याच गोष्टीविषयी बोलतो. आपण एक शास्त्रभाग वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण सगळ्यांनी याकोबाचं पत्र नवीन करामध्ये 4 अध्याय आणि 8 नंबरचं वचन, देव इथं स्पष्टपणे म्हणतो, ते म्हणतो देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. ज्यावेळेस आपण एक पाऊल देवाकडे टाकतो तर देव 4 पावलं 10 पावलं आपल्याकडे येतात, असं म्हणायला काय हरकत नाही. फक्त आपल्याला देवाकडे वळणं गरजेचं आहे. आणि देव असं म्हणतो अहो पापी जनानो हात निर्मळ करा, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो. इंग्रजी भाषांतरामध्ये डबल माइंडेड असं म्हटलं. तुम्ही काय करा? आपली अंतकरण शुद्ध करा. का परमेश्वराला अंतकरण शुद्ध हवं आहे? अंतकरण शुद्ध असल्याशिवाय आपण त्याला पाहू शकत नाही. अंतकरण शुद्ध असणं म्हणजेच काय? तर फक्त देवाच्या पक्षाचं असतं. आता आपण पाहतो की राजकीय वातावरण तापलेलं असते अनेक देशामध्ये, आणि एक व्यक्ती दाखवतो की तो या पक्षात आहे, त्याचं शरीर या पक्षात आहे, पण मन तिकडे आहे. कधी पण तो तिकडे जाऊ शकतो. इथं बॉडीने बसलेला इथं आहे, परंतु मनात त्याचा दुसरा पक्ष आहे. आणि मग एक दिवस मोका आला की हा पक्ष सोडून तो दुसऱ्या पक्षात जातो. पण देव म्हणतो तसं तुम्ही करू नका, डबल माइंडेड होऊ नका. तुम्ही असं दाखवू नका की तुम्ही माझे आहात, पण कधी पण तुमच्या मनात येते की सैतानाच्या पक्षाचं व्हायचं आणि तुम्ही सैतानाच्या पक्षाचं होता. कधी कधी बऱ्याच वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये दुटप्पी जीवन जगतो. डबल माइंडेड आपण म्हणतो ना, त्याच्यावरती विश्वास ठेवू नको, तो बोलतोय एक आणि करतोय. परमेश्वराच्या बाबतीत देखील तसंच आहे. देव म्हणतो की तुम्ही डबल माइंडेड होऊ नका. मला भक्ती करायची तर माझी भक्ती करा, माझ्यावरती भाव ठेवायचा तर तुम्ही माझ्यावरती भाव ठेवा, माझा तुमचं अंतकरण जर मला द्यायचं असेल तर मला द्या, तुम्ही सैतानाला देऊ नका. आणि जर यामध्ये तुम्ही डबल माइंडेड करत असाल तर मग मी तुमच्याजवळ कसं येईल? जर अशी स्थिती असेल तर बायबल सांगते आपल्याला हात निर्मळ केले पाहिजे, आपली अंतकरण शुद्ध केली पाहिजे. अंतकरण शुद्ध करणं म्हणजेच काय? परमेश्वराशी एकनिष्ठ राहणं होय. आपण डबल माइंडेड असू शकत नाही असं बायबल सांगते. आता या अंतकरणामध्ये काय काय असायला पाहिजे? शुद्ध अंतकरण म्हणजे आपल्या अंतकरणाचे हेतू चांगले असायला पाहिजे, आपल्या अंतकरणाच्या भावना चांगल्या असायला पाहिजेत, विचार चांगले असायला पाहिजेत, आणि देवाप्रती अखंड निष्ठा असली पाहिजे. निष्ठा आपण म्हणतो ना, काय निष्ठावान माणूस आहे. तुम्ही कल्पना करा, सोपं उदाहरण, नवरा बायको एकत्र राहत आहे, परंतु बायकोचं लक्ष दुसऱ्या पुरुषावरती आहे किंवा नवऱ्याचं लक्ष दुसऱ्या स्त्रीवरती. कसं आहे? ते एकत्र राहत आहे पण ते एकनिष्ठ आहेत का?
हे एकनिष्ठ नाहीये. एकनिष्ठ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकनिष्ठ असणं म्हणजे निष्पाप असणं, निस्वार्थी असणं, आणि म्हणून देवाला ते आवडतं. देव म्हणतो की तुम्ही एकनिष्ठ व्हा, तुम्ही डबल माइंडेड असू नका. जर तुम्ही डबल माइंडेड असाल तर मग माझं तुमच्याकडे येणे जरा उत्तर आहे. बऱ्याच वेळा मी काही लोकांचे स्टेटस वगैरे पाहतो, जेव्हा जेव्हा कधी वेळ असते तेव्हा, तर काही स्टेटस मला असे दिसतात विश्वासणारे लोकांचे, खास करून ख्रिसमसच्या काळामध्ये. तुम्हाला माहिती आहे की एक प्रसिद्ध गीत आहे, येता येता का बेथलेहमा, नाही नाही, आणि नंतर दूता संगे जय जयकार गगना भरिता का, येता येता का बेथलेहमा. चांगलं वाटतंय, अरे हा किती चांगलं गीत ठेवलेलं आहे की ख्रिसमसच्या काळामध्ये येता येता का बेथलेहमा. पण ते स्टेटस झाल्यानंतर दुसरं गाणं असते, आतिक्या खंडा. मग मी बघतोय, म्हटलं अरे हे काय, पहिलं स्टेटस तर होतं येता येता का बेथलेहमा, आणि लगेच दुसरं स्टेटस आतिक्या खंडा. म्हणजे काय आहे ते फक्त दाखवण्यासाठी की आम्ही इकडे पण आहोत आणि तिकडे पण आहोत. म्हणजे अर्धमत देवाकडे आणि अर्धमत सैतानाकडे. आणि बायबलमध्ये ते स्पष्टपणे सांगितलंय, तुम्ही दोन गोष्टी करू शकत नाहीये. लक्षात घ्या, एक तर तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता, नाही तर सैतानाला तुम्ही प्रसन्न करू शकता. कारण की बायबलमध्ये स्पष्ट सांगितलंय की तुम्ही तुमचे हात निर्मळ करा, अंतःकरण शुद्ध करा, तुम्ही डबल माइंडेड असू नका, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्याकडे. पण आपण काय करतो, 2 पावलं देवाकडे जातो, मग देव पण 4 पावलं येतो, पण परत गॅप पडते, आपण परत मागे 2 पावलं सैतानाकडे जातो. म्हणजे देवाकडे आपलं जाणं हे कधीच होत नाहीये, कारण की आपण द्विबुद्धीचे असतो, डबल माइंडेड असतो. आणि हीच गोष्ट अधिक स्पष्ट करून याकोबाने आपल्या पत्रामध्ये सांगितलंय. चला काढूया आपण याकोबाचं पत्र, याचा 3रा अध्याय आणि 9 नंबरचं वचन. देव कधी कधी अगदी स्पष्टपणे आपल्याशी बोलतोय. म्हणजे आपल्याला असं गोंधळून जाण्याची गरज नाहीये की मी कसं वागावं, माझं अंतःकरण कोणाला द्यावं, अंतःकरण शुद्ध कसं ठेवावं. ह्या सर्व गोष्टी देव आपल्या वचनामध्ये अगदी स्पष्टपणे सांगताय. याकोब 3 आणि 9. अगोदरचा जर तुम्ही शास्त्रभाग वाचला, मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तर तिथे जिभेविषयी आपल्या बोललेला आहे. आपल्या जिभेविषयी देव सांगतो, म्हणजे एकच जीभ आहे आणि त्या जिभेने तुम्ही देवाची स्तुती करायला लागला. लक्षात घ्या. आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसाने तिच्याच योग्य शाप देतात. कसा आहे, आज मी इथं मंडळीत आहे, सिस्टरने चांगली वर्षी घेतली, आपण टाळ्या वाजवल्या, गीत गायला, घरी गेली मग शिव्या द्यायच्या. मॅच होते का कुठं? होत नाही. एका मंडळीमध्ये असाच व्यक्ती होता जो फार वर्षापासून पुढारीपणामध्ये होता आणि मंडळीमध्ये एकदम हात वरती करायचा, गुडघ्यावरती यायचा, आणि घरी गेल्यानंतर, गल्लीत गेल्यानंतर मोठमोठ्याने बायकोला शिव्या द्यायचा, मारहाण करायचा. बायको आणि मग गल्लीतले सगळेजण ते पास्टरांना म्हणायचे, अहो पास्टर तुम्ही त्याला पुढारी केलं चर्चमध्ये आणि त्याच्या बायकोशी कसं वागतो बघा की, शिव्या देतो, ते पण मोठमोठ्याने गल्लीतल्या सगळ्या लोकांना समजतंय. ज्या वेळेला आपण 2 भागावरती पाय ठेवतो तर ते अवघड होते. बायबल आपल्याला सांगतं की एकाच मुखाने, म्हणजे एकाच जिभेने तुम्ही देवाची स्तुती पण कराल, देवाची गाणी पण गाल, आणि त्याच मुखाने शिवी पण द्याल, त्याच मुखाने पिक्चरची गाणी पण गाल. हे कधी कधी अवघड होते. एकाच मुखाद्वारे देवाची स्तुती करणं, त्याच मुखाद्वारे शिव्या देणं, त्याच मुखाद्वारे चित्रपटाची गाणी गाणं, हे कुठेतरी शोभत नाही. एकतर मग आपण जगामध्ये असू शकतो किंवा देवामध्ये असू शकतो. इथं पुढे म्हटलंय, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. अगदी सोप्या शब्दात असं व्हायला नाही पाहिजे. तर एका मुखातून एकच तुम्ही करायला पाहिजे. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? जनरल नॉलेजचा प्रश्न विचारलेला आहे. एखादा झरा आहे तर त्याच्या छिद्रातून गोड पाणी पण निघेल, कडू पण निघेल, असं होत नाही. एकतर तो झरा कडू पाण्याचा असू शकतो किंवा गोड पाण्याचा असू शकतो. म्हणून माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्ष वेलेला अंजीर येतील काय, तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. याकोब स्पष्ट करून सांगतो, ते म्हणतो की जर अंतःकरणाची तुम्ही शुद्ध असाल तर तुम्ही मला पाहणार. अंतःकरणाचं शुद्ध असणं म्हणजेच काय, तर आपलं माइंड डिव्हाइड न करणं. अंतःकरणाची शुद्ध असणं म्हणजेच काय, परमेश्वराची एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू, तुम्हाला माहितीये का, हे शिकवण देत होते, तर त्या काळामध्ये यहुदी लोकांची शिकवण याच्या उलट होती. बघा, त्या काळातली शिकवण उलट होती. म्हणजे यहुदी लोक काय करायचे, जे विधी परंपरा त्याला फार महत्व द्यायचे. आजही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो काहीतरी परंपरा असतात, काही विधी असतात, काही चांगले असतात आणि काही वाईट असतात, आणि काहीला अर्थही नसतो. काही गोष्टी असतात त्याला काहीतरी अर्थ असतो. पण इथं ज्यावेळेस आपण यहुदी लोकांचा विचार करतो, तर मार्क 7 अध्यायामध्ये घटना घडली. प्रभू येशूचे जे शिष्य आहेत तर एकदा हात न धुता जेवायला बसले, तर त्याने ऑब्जेक्शन घेतलं. आता आपले पण लेकरं जर हात न धुता जर जेवायला बसले तर आपण ऑब्जेक्शन घेणार. पण आपलं ऑब्जेक्शन काय असणार आहे, हाताला घाण आहे, तिथे किडे असू शकतात, जम असू शकतात, जीवजंतू असू शकतात, आणि तुझ्या पोटात गेले तू आजारी पडशील. म्हणजे आपण अशा पद्धतीने त्यांना सांगणार. पण यहुदी लोकांचं काय होतं माहितीये का, ते त्याला विधी म्हणून बघायचे. एक विधी, धार्मिक विधी म्हणून बघायचे की हात धुणं हे आवश्यक आहे, तो विधीचा एक भाग आहे.
परंतु प्रभू येशूने सांगितलं की ते तुम्ही तसं करू शकत नाही. येशूने त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही काय करता माहिती का, वाटी बाहेरून स्वच्छ करतात परंतु आतून ती घाण असते. तुम्ही फक्त बाहेरच्या स्वच्छतेकडे पाहता पण तुमचं अंतःकरण जे आहे तर ते अशुद्ध आहे. देवाला खुश करण्यासाठी बाह्य स्वच्छता नाही तर आंतरिक स्वच्छतेची गरज आहे. आणि प्रभूने त्यांना यशाचं उदाहरण देऊन सांगितलं, यशाने तुमच्याविषयी चांगलं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही काय करता, मुखाने देवाची आराधना करता पण तुमचं अंतःकरण देवापासून कोसळून आहे. म्हणजे फक्त मुखाने आराधना करायची आणि त्या अंतःकरणाचा त्या आराधनेशी काही संबंध नाही. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं की तुम्ही जे विधी लावून ठेवलेल्या त्या विधीपेक्षा तुमचं अंतःकरण किती देवाशी जोडलेले ते बघा. एवढे लोक काय करायचे माहिती आहे, फक्त जास्त विधीमध्येच पडायचे आणि आई वडिलांची काळजी घ्यायची नाही. मग आई वडिलांची काळजी न घेणारा माणूस नुसतंच विधीप्रमाणे चालला, काय अर्थ त्याला? खरे धार्मिकता कुठे आहे? यहुदी लोकांना वाटत होतं आम्ही आमची परंपरा पाळतो ती खरी धार्मिकता आहे. परंतु प्रभूने त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आई वडिलांचं आज्ञापालन करा, ती खरी धार्मिकता आहे. तुमचे आई वडील ज्यावेळेस गरजेत असतात त्यावेळेस त्यांना मदत करा, एकमेकावरती प्रेम करा, ही खरी धार्मिकता आहे. खोटी धार्मिकता मिळवण्यात काय अर्थ नाही. आणि प्रभू येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही वाटी काय करता, फक्त बाहेरून स्वच्छ करता, आतून आहे तशी ती घाण आहे. आणि प्रभू येशूने त्यांना असंही म्हटलं की कबरा ज्या पांढऱ्या कबरा आहेत, पांढऱ्या कबरावरती लावलेल्या चुनेसारखं तुमचं जीवन आहे. बाहेरून त्या कबरा एकदम स्वच्छ दिसतात, किती स्वच्छ, एखाद्या घराला देखील तसा कलर नसेल, इतका पांढरा शुभ्र कलर असतो, पण आत काय असते, हाडं असतात. आणि म्हणून प्रभूने त्यांना समजावून सांगितलं की तुम्हाला काय करायचं, तुमचं अंतःकरण शुद्ध करायचं. एक गोष्ट मी वाचतो ती काही वर्षांपूर्वी. एकदा एका खेडेगावामध्ये एका विहिरीपाशी काही लोक जमले आणि ते विहिरीतून पाणी काढत होते आणि तिथे आंघोळ करत होते. का? त्यांच्या मते त्या विहिरीतलं पाणी फार शुद्ध होतं आणि ते पाणी त्यांचं पाप शुद्ध करण्यास सक्षम होतं. मग एक साधू किंवा एक संत किंवा एक देवाचा सेवक तिथून जात होता आणि त्यांनी पाहिलं की कितीतरी लोक ते बाटलीने पाणी काढायला लागले, आंघोळ करायला लागले. मग तो गेला आणि तो विचारतो काय करायला? ते म्हणलं काय नाही, आम्ही आंघोळ करायला. कशासाठी? उघड्यावरती आंघोळ का चालले? नाही, आमची पाप शुद्ध होण्यासाठी आम्ही काय करताय, या विहिरीचं पाणी फार शुद्ध आहे, पवित्र आहे आणि म्हणून ते पाणी काढत आहोत आणि आम्ही आंघोळ करत आहोत. मग या सेवकांनी काय केलं, फार जुनी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, जुन्या काळामध्ये अशा पेट्या असायच्या कापड नेण्यासाठी, की नाही, पेट्या असायच्या. तर तो तिथं आपली पेटी घेऊन गेला आणि पेटीत बसला. लोकांचं थोडं लक्ष गेलं. मग परत त्याने काय केलं, ती पेटी घेतली आणि आपटायला सुरुवात केली दगडावरती. लोक घाबरले. म्हटलं अहो बाबा तुम्ही काय करायला, पेटी का आपटायला? नाही, तो म्हटला मी कपडे धुवा लागलो. अहो कपडे कुठं, पेटी धुवा लागला तुम्ही? नाही, या पेटीच्या आत कापड आहेत ना माझे. मग तू म्हटलं अरे असं कसं बाबा, पेटीच्या आत कापड आहेत आणि तुम्ही पेटीला घासा लागला, पेटीला दगडावरती आपटा लागला. तुम्हाला ती पेटी उघडून ते कापड बाहेर काढली पाहिजेत आणि मग ती दगडावरती आपटली पाहिजे, धुतली पाहिजे. तुम्हाला नाहीये, तुम्हीच करायला, तसंच मी करतोय. मग त्यांनी विचारलं काय करायला? नाही, तुम्ही बघा ना, तुमचे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी, तुमची पाप धुवून जाण्यासाठी तुम्ही वरून आंघोळ करायला लागला. पण ती वरून आंघोळ करून तुमची अंतःकरण शुद्ध होणार नाही हे दाखवण्यासाठी मी काय करायला लागलोय, पेटीला धुवा लागलोय आणि तुम्हाला समजावून सांगायला लागलोय की मी पेटी धुवत आहे, त्या पेटी त्या दगडावरती आपटत आहे आणि माझे कपडे आतली स्वच्छ होत आहे. जसं तुम्हाला हे पटलं नाही तसंच तुमची कृती मला पटली नाही. आणि हे मी तुम्हाला सांगतो ते खरं आहे की बाहेरून आंघोळ केल्याने आपलं अंतःकरण शुद्ध होते असं नाहीये. आणि म्हणून अंतःकरण शुद्ध असणं हे गरजेचं आहे. बरं, आता प्रश्न असा आहे की अंतःकरण शुद्ध होणं म्हणजेच काय आपल्याला समजलं, पण ते आपण कसं शुद्ध ठेवू शकतो? कारण की आज हल्ली इतकं गडबड झालेली या जगामध्ये आपलं अंतःकरण अशुद्ध करण्याची बरीचशी साधनं आलेली आहे. आणि म्हणून हे चॅलेंजिंग आहे. कारण की बायबलमध्ये तर सांगितलं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. अंतःकरण शुद्ध असणे आपल्याला समजलं, पण ते शुद्ध कसं ठेवता येईल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे किंवा एक चॅलेंज आहे. पहिली गोष्ट तुम्ही लिहून घेत असाल तर लिहा, प्रार्थना. काय गोष्ट आहे? प्रार्थना. प्रार्थनाच काय करू शकते, आपल्या अंतःकरणाला शुद्ध करू शकते. चला आपण वाचूया. आणि प्रार्थनेची सवय लावायची. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी प्रार्थनेची चांगली सवय असायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 139, 23 आणि 24 मध्ये ती चांगली प्रार्थना आहे. तो प्रार्थना करत आहे दावीद राजा आणि तो म्हणतो की देवा माझी झडती घे आणि बघ. आपण म्हणतोय सगळं इकडे तिकडे बघा, सगळं झाडून काढ, एक पण सण नाही पाहिजे मग जोडीचा. म्हणजे घरच्यांना आपण ऑर्डर देतो, नवरा असेल बायकोला ऑर्डर देतो, बायको असेल मुलांना ऑर्डर देत, कोणीतरी कोणाला ऑर्डर देत असते की सगळं मला स्वच्छ पाहिजे. म्हणजे कुठे पण कण दिसायला नाही पाहिजे, सगळं स्वच्छ झाडून पाहिजे. मग तसंच आहे आपल्या अंतःकरणामध्ये. कधी कधी काय असते ना, आपल्यालाच माहित नसते. आणि कधी कधी काही अशा गोष्टी असतात त्या आपण लपवत असतो. आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे ते फक्त देवाला आणि आपल्याला माहित असते. आणि म्हणून एक प्रामाणिक प्रार्थना करणं गरजेचं आहे. जसं की या स्तोत्रकर्त्याने केली आणि तो म्हणाला, हे देवा माझी झडती घे, झडती घे, तू सगळं शोध आणि माझं हृदय तू जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा
आणि मला सनातन मार्गाने चालव. प्रभू मला तू स्वच्छ कर. आणि अशी एक सुंदरशी प्रार्थना आहे. पहिली गोष्ट आपण प्रार्थना करायची. जरी काही नसेल तर प्रभूकडे प्रार्थना आहे, प्रभू मला दररोज स्वच्छ ठेव. मला वाटते सकाळी केलेली उत्तम अशी प्रार्थना काय असेल माहिती का? काही लोक अशी प्रार्थना करतात, देव बापा मी माझ्या डोळ्यासाठी प्रार्थना करतो, माझ्या डोळ्यासमोर कोणतीही चुकीची गोष्ट येऊ देऊ नको. देव बापा मी माझ्या कानासाठी प्रार्थना करतो, कोणत्याही चुकीच्या गोष्टी माझ्या कानावरती ऐकायला येऊ देऊ नको. देव बापा मी माझ्या ओठांसाठी प्रार्थना करतो, माझ्या ओठातून कोणतेही चुकीचे शब्द जायला नको. देव बापा मी माझ्या हृदयासाठी प्रार्थना करतो, कोणतीही चुकीच्या गोष्टी माझ्या हृदयात जाऊ नये. कसल्याही प्रकारचा अशुद्धपणाची लागण माझ्या हृदयाला नाही होऊ नये. माझ्या हृदयाचं संरक्षण कर. देवाप्पा माझ्या पायांसाठी मी प्रार्थना करत आहे, माझे पावलं चुकीच्या ठिकाणी जाऊ देऊ नको. देवाप्पा माझ्या हातासाठी मी प्रार्थना करत आहे, माझ्या हाताने काहीतरी चुकीचं कृत्य घडू देऊ नये. मला किती सुंदरशी प्रार्थना आहे. स्वतःसाठी प्रार्थना करायला शिकाय. आपण ती प्रार्थना बाजूला ठेव. गाडी घोडा बंगला ह्या सगळं तुम्हाला मी तुला सांगतो पळत येतील. त्यामुळे त्याच्या प्रार्थना करतात लोक, पण त्याच करत राहतात जन्मल्यापासून मरेपर्यंत. शेवटी तीच प्रार्थना. तर त्या प्रार्थना देव आपोआप देणार आहे. लक्षात घ्या, देवासाठी जर चांगलं बनलं, एक चांगला स्टुडंट जर बनला त्याला ट्रॉफी आपोआप मिळणारच आहे. हो, घरचा जर चांगला मुलगा असेल तर आई वडील त्याच्यावरती प्रसन्न होऊन काहीतरी त्याला गिफ्ट देणार आहे, त्याची काळजी घेणार आहे. चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून बायबल सांगतं, दाविदाने प्रार्थना केली की देवाप्पा माझं मनोगत जा, मला तू शुद्ध कर. दररोज तुमची आणि माझी प्रार्थना सकाळी उठल्यानंतर अशी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट पश्चाताप. समजा यदा कदाचित आपल्याकडून चूक झाली, आपल्या लक्षात आलं अरे माझ्या अंतकरणाला लागण झाली, काहीतरी व्हायरस आला, तर दुसरी गोष्ट पश्चाताप करायची आहे. आणि वाचूया आपण पहिले योहान पहिला अध्याय 9 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तिथं म्हटलंय, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हालेलुया. काय म्हटलेलं देवाचं? सर्व अनितीपासून तो आपल्याला शुद्ध करू शकतो, पण आपल्याला कबुली जबाब दिला पाहिजे की देवा आपण माझं चुकलंय, आज माझ्या अंतकरणामध्ये वाईट विचार आले, तो माझ्या अंतकरण थोडं अशुद्ध झालं, मला तू क्षमा कर. आणि देव क्षमा करण्यासाठी सक्षम आहे, कारण की बायबल तसं प्रॉमिस देते. आणि बायबलमध्ये मी अगोदर तुम्हाला सांगितलं असं लिहिलंय, देवाची सर्व अभिवचने होय आणि आमेन अशीच आहे. जर तो म्हणतो मी तुम्हाला मदत करतो तर डेफिनेटली करतो. जर तो म्हणतो मी तुमचे पापे शुद्ध करतो तर देव विश्वसनीय आहे. विश्वसनीय म्हणजे त्याच्यावरती आपण भरोसा ठेवू शकतो. आपण म्हणतो त्याच्यावरती भरोसा ठेवू नको, काय नाही, तो बोलतोय आणि करतोय. म्हणजे लोकांवरती भरोसा ठेवणं अवघड झालेलं आहे, पण देवाच्या बाबतीत तसं नाही. देव मानव नाही की तो लबाड बोलेल आणि तो आपल्या सर्व पापापासून आपल्याला शुद्ध करू शकतो. आणि हीच प्रार्थना दाविदाने केली. ज्यावेळेस त्याने बेतशेबेवर पाप केलं, त्याच्या लक्षात ज्यावेळेस त्याची चूक आली आणि ही प्रार्थना केली. स्तोत्र 51:10 तुम्ही लिहून घ्या. तो म्हणतो, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. काय त्याची प्रार्थना? काय म्हणतो? हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू झाली माझ्याकडे चूक, पण याचा अर्थ असा नाही. अनेक जण या दाविदाचं उदाहरण चुकीच्या पद्धतीने घेतात. बरेच लोक म्हणतात की तो विचारात पडला आणि मग त्याने शुद्धतेसाठी प्रार्थना केली, रिस्टोर झाला. नाही, तसं काही करायचं. चुका करून देवाकडे माफी मागणं हे बायबलच्या तत्वात बसत नाही. यदा कदाचित पडलो तर सारखं सारखं पडून उठायचं कोणी मदत करणार नाही. चालता तुम्ही पडला, कोणीतरी उठलेला आणि पडला बिचारा, पण परत तुम्ही जाता पडत असाल, दारू पिऊन पडत असाल, कोणी तुम्हाला मदत करणार. चालता सर्वसामान्य माणसाला ठेच लागली, तो पडला, त्याला कोणी पण उठून पडला बिचारा उठवा. पण दारुडा पडत असेल, हा पिलेला आहे, जाऊ द्या, लोक त्याच्याकडे बघत देखील नाही. त्यामुळे आपण सारखं सारखं जर पापामध्ये पडत असेल तर थोडस डेंजरस आहे. देवाकडे क्षमा मागून देवाकडे प्रार्थना करणे गरजेचे. देवा आमच्या मनामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर. आणि एक महत्वाचं वचन मला वाटते तुम्ही ते काढावं. स्तोत्रसंहिता 19 आणि 12 किती महत्वाचं आहे. कधी कधी पुढच्या व्यक्तीला आपण असं म्हणजे टोप्या घालणं आपण जे म्हणतो किंवा उल्लू बनवणं, खरंच तसं आहे या जगामध्ये. पुढच्या व्यक्तीला थोडंसही समजत नाही की आपण कोण आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आपण कोण आहे. स्तोत्र 19 आणि वचन 12. कोणाला चुका दिसत नाही, प्रभू माझ्या चुका मला दिसत नाहीये. कोण आपली चूक कबूल करतो? कोणाकडे असं बोट केले तर ते आपल्याकडे असं करतोय, एक बोट आपण 4 बोट, काय काय लोक असं 5 बोट करतात. मला म्हणजे कोणालाही तू असं केलं म्हटलं, घरचंच उदाहरण द्या, नवरा बायकोला बोलत असेल, बायको नवऱ्याला, लेकरं पटकन ते ऐकून घेतात असं नाही. लेकरं बरं बाबा तुम्ही पण केलं की, म्हणजे बाबा त्याला सांगायला लागलेत आणि तोच बाबाकडे करतो. म्हणजे माणसाचं मनच असं आहे की मला चूक दाखवलेलं आवडत नाही. तो एक प्रार्थना दावीद करतो आणि तो म्हणतो स्वतःच्या चुका कुणाला दिसतात प्रभू, मला पण दिसत नाही. हा एक गुप्त दोष आहे, या दोषापासून मला मुक्त कर. गुप्त दोष काय माहिती का आपला? तो दिसत नाही, आपल्याला आपली चूक आवडत नाही. कोणीच आपल्याकडे असं बोट केलेलं हे आपल्याला
आवडत नाही आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आपल्याला शुद्ध अंतःकरण पाहिजे असेल तर ते केलं पाहिजे. शुद्ध अंतःकरण कसं प्राप्त करता येईल तर पहिली गोष्ट मी सांगितली प्रार्थना करायची, दुसरी गोष्ट मी सांगितली पश्चाताप करायचे आणि तिसरी गोष्ट देवाचं वचन वाचायचं. कारण की वचनामध्ये असं सामर्थ्य आहे की ते आपल्याला शुद्ध करते. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील. प्रश्न विचारलेला आहे. तरुणांचं वर्तनक्रम बिघडलेलं आहे, ते आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखतील. तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. देवाची वचनच आहे की जी आपल्याला दाखवतील मार्ग की योग्य काय आणि अयोग्य काय. स्तोत्र 119 आणि वचन 11 मध्ये तसंच म्हटलेलं आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आणि जर ठेवलं नसेल तर देव काय म्हणे, लबाड माणसा असं म्हणतो. त्यामुळे जपून ठेवलं पाहिजे. जर मनात नसेल तर करायचं. आता आपण इथे म्हणतोय तर देवाची वचनं आपण दररोज वाचली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपल्या कामानुसार जे काय आपण व्यस्त आहोत सगळेजण त्याच्यामध्ये नो डाऊट, पण जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण शास्त्रभाग वाचला पाहिजे. कारण की त्याच गोष्टी आपलं अंतःकरण शुद्ध ठेवतात. किती गोष्टी, एक प्रार्थना आहे, एक पश्चाताप आणि एक वचन आहे. त्या तीन गोष्टी आपल्या अंतःकरणाला शुद्ध ठेवतात. मग याचा परिणाम काय माहिती काय, त्यास आपण अंतःकरणाने शुद्ध असतो. बायबल सांगते तुम्ही कोणाला पाहाल, देवाला पाहणार आहात. आणि हे इतकं महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो, आपण स्वतःहून करू शकत नाही. फार डिफिकल्ट आहे. बोलायला सोपं, ऐकायला सोपं, पण जास्त प्रॅक्टिकल येते अवघड आहे. म्हणून एक गोष्ट त्यासाठी देवावरती अवलंबून राहायला शिका. देवाच्या आत्म्यावरती अवलंबून राहायला शिका. देवा मला मदत कर. अवघड आहे मन शुद्ध ठेवणं, पण तू मदत कर. कधी कधी काही गोष्टी या अवघड असतात. आपण जन्मताचे सर्वजण पापी आहोत. आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात. महत्वाचं हे आहे, अंतःकरण शुद्ध राखण्यासाठी आपल्याला प्रार्थना, पश्चाताप, वचन याचा आधार घेणं गरजेचं आहे. देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आपण बायबल सांगतोय, जर आपण त्याच्याकडे जातो तर तो देखील आपल्याकडे येतो. जर आपण त्याचा धावा करतो सकाळीच वाचलं तर तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. बरं, ज्यावेळेस आपण असं करू, आपलं अंतःकरण शुद्ध का महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. का असायला पाहिजे आपलं अंतःकरण शुद्ध, त्यानंतर ते आपलं शुद्ध कसं ठेवता येईल आपल्याला आपलं अंतःकरण तेही पाहिलं. पण याचा आता आपल्याला फायदा काय आहे तर बायबल सांगतं की ते देवाला पाहतील. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण की ते देवाला पाहतात. मग देवाला कसं पाहतात याचा अर्थ काय, देवाला पाहणं. तर बघा, देवाला पाहणं त्याच्या पाठीमागे वेगवेगळे अर्थ आहेत. तुम्ही दुपारच्या वेळेला अगदी भर दुपारी 12-1 वाजता बाहेर उभा राहायला गच्चीवरती गेला आणि सूर्य ज्यावेळेस अगदी सेंटरला असतो त्या सूर्याच्या किरणाकडे बघू शकतो का आपण. म्हणजे ज्या देवाने सूर्य निर्माण केला त्या किरणाकडे जर आपण एकटक पाहू शकत नाही तर त्या देवाला कसं पाहणार. पवित्र शास्त्रांत यवांच्या 24 मध्ये देव हा आत्मा आहे आणि त्याची उपासना आपण आत्मा आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणजे या पृथ्वी तलावरती देव आपल्याला दिसणार नाहीये, कारण की देवाला पाहणं हे शक्य नाही. परंतु असं देखील नाहीये की आपण देवाला पाहू शकणार नाही. ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ तर पवित्र शास्त्र सांगते की आपण देवाला तिथं पाहणार. खास करून प्रभू येशूला आपण तिथे पाहू शकणार आहोत. पण याचा अर्थ असा नाही की फक्त आपण स्वर्गात गेल्यानंतर देवाला पाहणार, इथं पृथ्वी तलावरती आपण देवाला पाहू शकत नाही असं नाहीये. तर देवाला आपण पाहू शकतो, परंतु त्यासाठी अट एकच आहे की जर आपण शुद्ध अंतःकरणाचे असो तरच आपण देवाला पाहू शकतो. एक शास्त्रभाग आपण वाचूया. पहिले वाक 3 अध्याय वचन 1 ते 3. शेवटच्या भागाकडे जर तुम्ही बघितलं तर तिथं म्हटलेलं आहे की तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच म्हणजे पवित्र तो आपल्याला दिसणार आहे. ज्यास प्रभू आपल्याला नेण्यासाठी येणार आहे आपण प्रत्यक्ष तिथं त्याला पाहणार आहोत. आपण शिकवत आहोत अंतःकरणाचे जे शुद्ध ते धन्य, कारण की ते देवाला पाहतील. देवाला पाहण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. आणि या पृथ्वी तलावरती आपण पाहतो काही नावं मी घेऊ शकतो, मोशे असेल, याकोब असेल किंवा बरेचसे लोक त्यांनी देवाचं सानिध्याचा अनुभव घेतलेला आहे. मी सोपं करून आणखी एक तुम्हाला सांगतो की देवाला पाहतील म्हणजेच काय, तर आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला देवाच्या सानिध्याची जाणीव. समजत आहे सगळ्यांना. मग कधी कधी आपण असं म्हणतो, मला असं वाटतं की माझ्या जीवनात देव नाहीये, आमच्या घरामध्ये देवाचं सानिध्य जाणवत नाही, माझ्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य जाणवत नाही. पण ज्यावेळेस आपण स्वतःला अंतःकरणाने शुद्ध करतो त्यावेळेस आपल्याला असं अनुभव येईल की हा मला असं वाटत आहे की माझा देव माझ्या अवतीभोवती आहे, माझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव माझ्या बरोबर आहे, देव माझं समर्थन करत आहे. त्याच्या सानिध्याची, त्याच्या शांतीची, समाधानाची मला जाणीव होत आहे. जर आपल्याला जाणीव होत नसेल तर ते देखील एक तसा भाग आहे. म्हणजे देवाचं सानिध्य म्हणजे देवाला पाहण्यासारखं आहे. आणि देवाला पाहणे याचा अर्थ असा आहे
ज्यास आपण आपलं अंतःकरण शुद्ध ठेवतो, देवाबरोबर आपले गहन आणि घनिष्ठ नातेसंबंध प्रस्थापित होतात. देवाला पाहणं म्हणजे या पृथ्वीवरती देखील आहे आणि स्वर्गात गेल्यानंतर देखील. या पृथ्वीवरती असताना प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण देवाला पाहतो की देव माझ्या बरोबर आहे. देवाबरोबरचे असलेले आपले नातेसंबंध घट्ट होतात आणि आपल्याला त्याच्या उपस्थितीची काय होते जाणीव शकते. त्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण चेक करणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्यात काही असेल तर मला त्या दावीद राजाप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. तो मला काय करतो सिद्ध करतो. चला आपण उठून बरोबर आणि प्रार्थना करूया.